हरिगंगावने 3 एकर कांदा होता. कांद्यात बकरी सोडली, वरची टारपाली गेली. त्याच्या शेजाऱ्याच्या कांद्यात बकरी सोडली नाही ती. त्याचा कांदा 19 रुपयाने गेला. त्याच्यात बकरी शिरली नव्हती. त्याचा कांदा लाल चिटूक होता. त्याचा कांदा 19 रुपयाने गेला. आणि पांढरी टोकणं, वरची लाल टोकणं निघून गेली. पांढरी टोकणं होती तरी त्या हरिगंगावण्याचा 60 रुपयाने कांदा गेला. ह्याचा बी 3 एकर कांदा होता, त्याचा बी 3 एकर कांदा होता. जनी मेंढर सोडून दिली त्याचा खाली 97,000चा कांदा झाला. आणि जनी मेंढर सोडून दिली त्याचे 23,730 रुपयाचा कांदा. ही माझ्या मामाची कृपा. विश्वास नसतो तर ऐका तर लक्ष्मण कदम आमच्या तर लय दिवस बरं झालं गाठ पडली बरं का मामा. लय मूर्ती आमच्याकडे होती. लय दिवस राहिले बिचार. आता बरं आहे का नाही? कीर्तन सुटला विचारते लोक म्हणतात आमच्याकडे होत करून खायचं. पण आता तुमच्याकडे आले आनंद वाटतो. आपल्याकडे लोक दिसले आनंद. तुम्ही आता पुरत दिसले मला आनंद वाटेल आहे का. तशी माझी सगळीच आहे का. ज्या भागात जाईल त्या भागात माझी इष्ट होतो. हे मामाचा चमत्कार आहे. चालू द्या. हे माझं जीवनात सांगितलं होतो कुठं मी मला मार्केटवाडीत इथं नव्हतो मी. चोरट्यांच्या महिला म्हणत होत्या या संसारी लागला भक्तीचा लळा मामाच्या कृपेनं फुलला मला. मामा म्हणलं हे माझा आशीर्वाद आहे, तुमचं कल्याण होईल असा मामाने आशीर्वाद दिला. चिंचकडे गाव सोडलं, पुन्हा बेदरीमध्ये आले. पण तिथली लोक ती चोरटी होती का नाही ती मामाचा दावा करत होते. अहो मामा, हो मामा, हो मामा, तुमच्या शिवाय कर्मात नाही. अहो मामा, हो मामा, हो मामा, तुमच्या शिवाय कर्मात नाही. लिंबाच्या पाटलाला फोन करतो. पाटील साहेब बरं आहे का? जायचं का? पाटील चला आजच जाऊ. लगेच चला. मामाची कृपा आहे. 9 नंबर 10 नंबर ही 4 नंबर 15 नंबर 1 नंबर बघ दररोज चालू आहे माझं. मामाने कमी नाही केलं. संसार सुखाचा आहे. पहिली मोठी संकट आली पण संतांच्या आशीर्वादाने नाहीशी झाली. तिथले लोक म्हणायची अहो मामा, हो मामा, हो मामा, तुमच्या शिवाय कर्मात नाही. इथं तर जाऊ द्या, तुम्हाला करमणार नाही. चला त्या मरला गावा जाऊ. चला मामाकडे जाऊ. काय आहे काय वाचमाने केली सेवा आहे. मामाला अंत करण्यातून आवाज यायचा. मामा म्हणायचे सण मारायला लागली बरं का, लागली बरं का. तेवढ्यात त्यांच्या धर्मपत्नी म्हणायच्या अहो मामाकडे जावा की, मामाची भेट घ्या की आणि आमचा निरोप सांगा की. धर्मपत्नी म्हणायच्या धनी